अतिशय सुंदर असं हे आमचं व्यासपीठ आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अहमदभाई कांबळे साहेब माझा आनंद घेताना त्यांच्या समवेत अनेक मान्यवर देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुंदर अशी स्पर्धा आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अनेक खेळाडू आपण पाहिले कल्याण तालुक्यातील वेगवेगळ्या विभागातून एकत्र आले आणि क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याचं देही याचं डोला आपण देखील अनुभवला। आणि आता मात्र आजच्या दिवसातील ही अंतिम लढत एका बाजूला संघ असेल पुष्कर शिवांस AK स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट जावेदभाई शेख यांचा JS ग्रुप हा संघ टॉस जिंकला AK स्पोर्ट्सने। तिथे मात्र प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये स्वयं पाटील आणि त्याच्या सोबतीनं अनिकेत पाटील ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतो आहे। 5 षटकांची मॅच आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चंदर, ज्याने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली एकंदरीत आजच्या दिवसामध्ये। चंदरवरती सातत्याने विश्वास दाखवला गेला आणि चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली। परंतु आता मात्र या अंतिम डू ऑर डायच्या लढतीमध्ये कशा पद्धतीची कामगिरी करेल हे देखील पाहावं लागेल। अंतिम लढत आजच्या दिवसातील कल्याण तालुका प्रीमियर लीग। लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा। पंचांचा ग्रीन सिग्नल। गोलंदाजी ट्रॅकवरती चंदर आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर अनिकेत पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर स्वयं देखील सज्ज होतोय। 5 षटकांची मॅच आहे, 5 षटकांची मॅच। त्या अनुषंगाने इथे मात्र पंचांच्याकडून येतोय ग्रीन सिग्नल। चांगलं बॅटल आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल। डू ऑर डाय, करो या मरो अशी स्थिती दोन्ही संघांसाठी असेल। जो संघ जिंकेल तो सुपर 8 साठी क्वालिफाय, जो संघ इथून हारेल त्याला मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल। गोलंदाज तयार, ऑन दी मार्क। पहिला चेंडू, ओ फुलटॉस चेंडू दिशा दाखवण्याचं कार्य केलं होतं परंतु इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय। अत्यंत वेगाने पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला होता। गोलंदाज चंदरला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी एकंदरीत आजच्या दिवसामध्ये त्यांनी केली आहे आणि इथून मात्र आता सुरुवात देखील चांगली करताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं, आणखी एक सलगचा दुसरा चेंडू येतोय डॉट। बॉलिंग ऍक्शन देखील आपण पाहू शकता स्क्रीनवरती। अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय। सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेर अवे ऑफ दी बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय। बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत। हा चेंडू अनिकेतसाठी लेग स्टिक सोडली आहे। वेगाने चेंडू ट्रॅव्हल केला होता परंतु दिशा भरकटतोय गोलंदाज आणि तत्पूर्वी पंचांचा वाईटचा इशारा। अवांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल। चांगलं बॅटल आहे, चांगला संघर्ष दोन्ही संघांच्या वतीनं। ओ लो फुल टॉस, त्याच्यावरती फसवलं जातंय। जे जालं विणलं होतं त्या जाल्यात अडकवलं देखील होतं। शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि इथं मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात। ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं, त्याच्यानंतर मात्र वाईट पंचांनी घोषित केला। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता। स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता। शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, झेल घेतला देखील होता परंतु शेवटच्या मोमेंटला बॉडी बॅलन्स तिथे गमावला आणि चेंडू देखील जमिनीला दान झाला। वॉट कॅमेरा वर्किंग, एफर्ट्स लाजवाब आहेत। त्या अनुषंगाने इथे मात्र हा झेल घेणं गरजेचं होतं। कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु इथे हा झेल सुटतोय। फलंदाज अनिकेत पाटीलला जीवनदान मिळतोय। 3 धावा धावफलकावरती गोलंदाजी चांगली राहिली आहे। दोन्ही संघांना वेळेच्या बाबतीत सूचना येतात आयोजकांच्या वतीनं। अंतिम मॅच आहे, वेळ वाचवणं गरजेचं असेल। गोलंदाज तयार, पुढच्या चंदरला आपण पाहतोय। एकच धाव घेतली आय थिंक सो। त्या अनुषंगाने स्कोरर देखील चेक करतील कारण की स्ट्राईक आपण पाहिली तर स्वयंकडे होती। आता देखील ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा आहेत। 4 बॉल फेकले, 3 धावा खर्च केल्यात। इकॉनॉमिकल गोलंदाजी, जेलची संधी देखील निर्माण झाली होती गोलंदाज चंदरच्या अगेन्स्ट
परंतु झेल ड्रॉप झाला, परंतु कमबॅक केलाय गोलंदाजाने देखील. हो, इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी होते, परंतु पंच आमच्याकडे बोलत असताना इट्स अ वाईट अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तब्बल 4 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा आपण पाहतोय. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. दरम्यान इथे मात्र चांगली गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी अंतिम चेंडू इथे मात्र डॉट फेकला जातोय. 5 बॉल आणि 4 धावा खर्च केल्यात. लो फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, KPL चौकार. चला, वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्याची अपेक्षा असेल. 8 धावा धावफलकावरती उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती अमर ठाकूर, संघाचा कॅप्टन खूल. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. मागील मॅचमध्ये नक्कीच जिंकणारा सामना त्यांना गमवावा लागला होता, परंतु मागील सामन्यामध्ये झालेल्या चुका इथे मात्र सुधाराव्या लागतील आणि नक्कीच इथे मात्र चांगला प्रयत्न करावा लागेल, कारण की डू ऑर डाय असा हा सामना आहे, अंतिम लढत आहे. आणि आता मात्र बाहुबली अमर ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर स्वयं सज्ज असेल आणि अनिकेत देखील सज्ज आहे. ही सलामीची जोडी आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आयोजकांच्या वतीनं सूचना दिल्या जातात सातत्याने. वेळ वाचवणं गरजेचं आहे. अमर, तुम्हालाच नेक्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करायच्या त्या अनुषंगाने या संध्याकाळचं सत्र आहे, थंडीचा हा महिना आहे, त्या अनुषंगाने डीप फॅक्टर जरूर इथे मात्र लवकर होतोय आणि त्या अनुषंगाने कुठल्याही संघावरती बॅटलाईटचा इफेक्ट होणे त्या अनुषंगाने काल देखील आयोजकांनी एक सामना थांबवला होता खेळवायचा. त्या अनुषंगाने आज वेळेवरती सामना होणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, अमर ठाकूर. ओलो फुलटॉस चेंडू, क्या बात आहे. तिथे क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या वाक्याच्या दूर चेंडू फरार होतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती अमर ठाकूरचं भव्य स्वागत. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोचते 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. हो, चांगली गोलंदाजी आणि इथे मात्र 12 धावा आहेत आणि आता मात्र 13 धावा असतील, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या म्हणजे तब्बल 8, त्याच्यानंतर चौकार आणि आता मात्र ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. 13 धावा धावफलकावरती. अमर ठाकूर देखील चांगली गोलंदाजी करतोय, परंतु स्वयं आणि अनिकेत ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये सज्ज आहे. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचल्या. मिडल ऑर्डरमध्ये मागील मॅचचा हिरो हरेश मिरकुडे देखील फलंदाजीसाठी शिल्लक आहे आणि नक्कीच एक मोठ्या टोटलकडे सध्याच्या घडीला एक स्पोर्ट देखील पाहत असेल, कारण की सुरुवात दमदार राहिली. जमेची बाजू म्हटली तर एकही विकेट गेला नाहीये. 13 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्स देखील करतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे मात्र बॉटम बॉलमध्ये कुठलाही फारसा संपर्क झाला नाहीये. त्या अनुषंगाने हा चेंडू देखील येतोय डॉट. सातत्याने इथे मात्र चांगली गोलंदाजी अमर ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळते.
हा चेंडू आपण पाहिला तर बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होता, स्विच हिट करण्याचा मनसुबा आखला होता अनिकेत पाटीलनं. तो चेंडू गेला डॉट आणि धावसंख्या 13 वरती कॉन्स्टंट आहे स्टेवाला. ओ फटका दमदार आहे, चाबूक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलाय वाडिश लॉंगॉन बॉडी लाईनच्या बाहेर. कल्याण प्रीमियर लीग मधील हा दमदार स्ट्रोक, षटकार. षटकार येतोय दरम्यान आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 19 वरती जाऊन पोहोचते. अनिकेत पाटील आता मात्र क्लास दाखवत असताना मधाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली. एक फायटिंग स्कोर पर्यंत जाण्याचा मनसुबा आखलाय, गेम प्लॅन आखला घेतो ना त्याच्या स्वरूपाने फटकेबाजी देखील होते. इथे मात्र फक्त दिशा दिल्या, चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. ओ इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली. ओ युटी धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. स्वयं पाटील बॅक टू द पविलियन. चुकीची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. तिथे मात्र ताळमेळ पाहायला मिळाला नाही. त्या अनुषंगाने विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश मिरकुटे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. या षटकातील अंतिम चेंडू आहे. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हरीश मिरकुटे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. ओहो इथे काय घडलंय काय बिघडलंय पाहावं लागेल. आणि इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज हरीश मिरकुटे शून्यावरती बाद.
पर्यंत डगआउटच्या आशेला गेलेत आणि आता मात्र पुनश्च करण ठाकूर मार्गस्थ होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला चेंडू त्याच्यावरती क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार स्ट्रोक, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. चौकार त्याने मारलाय. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील आणि यस फिंगर अप. ओ युटी फलंदाज होतोय बाद. फ्रँकी डगआउटच्या आशेला. डीजे फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 26, 26 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल सिंग दाखल होतोय. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. करण ठाकूर कमालीची गोलंदाजी करतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा बनल्या होत्या, परंतु तदनंतर धावांवरती ब्रेक लावला जातोय. सातत्याने विकेट्स तंबूच्या आशेला परतवले जात आहेत आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला राहुल सिंग, त्याच्या अगेन्स्ट करण ठाकूर. ओ जेंटलमॅन पुश केला. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. राहुल सिंगला देखील माहित आहे की अनिकेत पाटीलकडे क्षमता मोठे फटके मारण्याचे, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच त्यांनी केलं. आणि इथे मात्र अंतिम चेंडू फेस करण्यासाठी AK स्पोर्ट्स स्ट्राईक हेंडला आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी राहिली आहे या स्पर्धेच्या वतीनं. दोन्ही संघांच्या वतीनं डू ऑर डाय असा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल आणि जो संघ हारेल त्याला मात्र इथून परतीचा प्रवास करावा लागेल. पाहूया कुठला संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा चौथा संघ आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. ओ चांगला स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला सज्ज असतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र सातत्यानं संघर्षमय कामगिरी केली जाते आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 4 विकेट. टीम AK स्पोर्ट्स. थोडासा वेळ आपण जास्तीचा घेता, या गोष्टीची नोंद घ्या. उद्या आपण टायमर सेट करणार आहोत प्रत्येक मॅचसाठी, या गोष्टीची देखील नोंद घ्या.
कारण की आज देखील आपण फार उशीर घेतला असं वाटलं होतं की 5 ते 5:30 पर्यंत मॅचेस संपतील, परंतु इनिंग देखील तितकीच महत्त्वाची आहे. वेळ जास्तीचा घेतला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29-29 धावा. आणि उद्याच्या सर्व संघांनी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. ओ फटका दमदार आहे. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम. षटकार. थँक्यू. स्क्रीनवरती आपण पाहू शकता उद्याची ही पहिली लढत आहे. मायरा 11 त्यांच्या अगेन्स्ट पियुष 11 महारल. पहिली मॅच ठीक 9 वाजता आपण रिपोर्टिंग करा. आणखी एक बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमा रेषा पार. सलगचा दुसरा षटकार. राहुलच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा षटकार. अजून एक षटकार आला तर इथे मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. नक्कीच रोशन संते सर अहमदभाईंच्या माध्यमातून सातत्याने कुठल्याही संघाचा खेळाडू असो त्याने चांगलं प्रदर्शन केलं तर लगेचच त्यांच्याकडून कॅश प्राइज दिलं जातं. कारण की हे आहे क्रिकेटवरचं प्रेम. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे, परंतु क्रिकेटवरती देखील त्यांचं तितकंच प्रेम आहे आणि नक्कीच ते सातत्याने इथे मात्र दाखवले जातोय. बॅक टू बॅक तिसरा षटकार जर आला तर इथे मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑन. धावसंख्या 41. नक्कीच या ठिकाणी मात्र त्रिशूल संघाकडून ज्यांनी सातत्याने क्रिकेट खेळलं लेजंड क्रिकेटर नुराबाई साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम नुराबाई. आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. सलगचे 2 आले होते राहुल सिंगच्या बॅटमधून. अनिकेत पाटील समोर असताना इथे मात्र राहुलने स्वतःवरती ही विश्वास दाखवला आणि सलगचे 2 षटकार आले. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 41 धावा. ओ मिस टायमिंग आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. अमर ठाकूरचा इथे मात्र चुकीचा जजमेंट. नजर अटी, दुर्घटना घटी आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती. छोट्या छोट्या चुका आता मात्र महागात पडू शकतील, कारण की आता मात्र ही अंतिम मॅचच्या अंतिम लढत आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम 2 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. चांगलं बॅटल, चांगला संघर्ष, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याचं देही याचा डोला आपण अनुभवतोय. एका बाजूला JS ग्रुप त्यांच्या अगेन्स्ट AK स्पोर्ट्स. ओ क्या बात आहे. अफलातून कामगिरी आणि इथे मात्र हा बाहुबली स्ट्रोक, दमदार स्ट्रोक षटकार. वा बाई वा, काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुल सिंगच्या बॅटमधून हा तिसरा षटकार आला आतापर्यंतचा, कारण की धावसंख्या आता मात्र 49 वरती जाऊन पोहोचली आहे.
हा चेंडू थोडासा खाली राहतो, यष्टीरक्षक देखील बीट होत होता, मात्र चुकांवर चुका पाहायला मिळतात. धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लगेचच अनिकेतने माघारी धाडलं आणि इथे मात्र अंतिम चेंडूवरती ही सिंगल येते आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती. चला आपण एक शुभ सन्मान करूयात. अरमभाई यांच्या शुभ हस्ते नक्कीच लेजंड क्रिकेटर नूरभाई यांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. लेजंड क्रिकेटर सातत्याने नक्कीच आपण पाहिला कल्याण तालुक्याचं क्रिकेट, सिटी क्रिकेट त्रिशूल या संघाकडून सातत्याने खेळले एक लेजंड क्रिकेटर आहेत. सुभाष मैदानवरती नक्कीच नेहमीच आपण त्यांना पाहत असतो ॲज अ लेजंड क्रिकेटर आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. खरं तर नक्कीच आपण पाहिलं मागील काही कालखंडामध्ये क्रिकेटला फारच महत्त्व नसतो परंतु सध्याच्या घडीला क्रिकेट नूरबाई नक्कीच वेगळ्या पलनावरती आलं आहे आणि नक्कीच एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे नूरबाई यांचा आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अहमदभाई कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय आणि नक्कीच ज्याने सातत्याने क्रिकेटला चालना दिली, सुभाष मैदानवरती सातत्याने क्रिकेट खेळला आणि आता मात्र ॲज अ लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नूरभाई यांचं देखील आम्ही सहर्षार्थिक आभारी आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अतुल पाटील. 50 धावा धावफलकावर. षटक संपल्या ही माहिती प्रत्येक क्षणाला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कॅल्क्युलेशन गेम खेळावा लागेल. 50 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज अतुल पाटील मॅन फ्रॉम सापाड एक्सप्रेस आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती परंतु समोर राहुल सिंग. ओहो, पहिला चेंडू बॅक ऑफ द एंड चेंडू पिच केला होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट. चांगली कामगिरी राहिली आहे संघाच्या वतीनं. चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. सातत्यानं 50 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अंतिम 5 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी. आणखी एक बॅक टू बॅक. इथे मात्र दुसरा चेंडू डॉट तर आलाय परंतु पाहावं लागेल फलंदाज कुठला बाद असेल आणि या फिंगर अप OUT फलंदाज बाद. स्ट्राईक घेण्याचा मनसुबा आखला होता परंतु चांगली ॲक्युरेट फेकी देखील पाहिली. फलंदाज धावबाच्या स्वरूपाने बाद झाले. आता मात्र राहुल मोरे स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या समवेत राहुल सिंग. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. फटका दमदार आहे परंतु मिस टाइमिंग की प्रॉपर टाइमिंग. ओहो, कॅच भी छूटा और छक्का भी छूटा. चेंडू फुवारा होतोय सीमा रेषा पार. नशिबाचा षटकार. परंतु झेल ड्रॉप झाला आणि धावसंख्या धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी चांगली होती आहे अतुल पाटीलची परंतु झेल ड्रॉप त्याच्यावरती 6.
ओ बॅक ऑफ द एंड आणि त्याच्यावरती हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमारेषेच्या दिशेनं. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. काय फटकेबाजी, 11 चेंडूने 31 धावांची इनिंग साकारली आहे राहुल सिंगना. हो, आता मात्र पुण्याच्या दिशा पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, ऑफस्टिकच्या बाहेर. पंच जहीर खान सरांचा हा वाईटचा इशारा. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. आता मात्र एक फायटिंग स्कोर क्रिएट झालाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पुष्कर शिवांस AK स्पोर्ट्स या संघाच्या वतीनं. ओवडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न इथे मिसफील्ड पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 63 धावा. आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. 63 धावा धावफलकावरती जोडल्यात. आणि या चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. आणि जशी इनिंग संपेल तसं लगेच क्षेत्ररक्षण लावायचं AK स्पोर्ट्स. बॅक ऑफ द एंड इथे मात्र चेंडू पिच केलाय स्वतः गोलंदाज. चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचत नाहीये. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहावं लागेल तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 65 धावा. आणि जिंकण्यासाठी 66 धावेंची आवश्यकता असेल, ती म्हणजेच JS ग्रुप या संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम पुष्कर शिवांस AK स्पोर्ट्स मॅच समरी नक्कीच आपल्या स्क्रीनवरती. आणि त्याचबरोबरती हे मुख्य व्यासपीठ आमचं. नक्कीच अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिंकण्यासाठी. आता मात्र तब्बल धावा बनवायच्यात 65. अनिकेत पाटीलने नक्कीच आपण पाहिलं तर 16 धावा बनवल्या. त्याच्यानंतर हरेश मिरकुटे, स्वयं खाडे आणि नक्कीच स्वस्तात बाद झाले. त्याच्यानंतर फ्रँकीने देखील एक चौकार मारून बाद झाले. परंतु त्याच्यानंतर 6व्या क्रमांकावरती राहुल सिंग आले आणि 13 चेंडूमध्ये 35 धावांची त्याने इनिंग नॉट आउट साकारले. आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर धावा बनल्या त्या म्हणजेच 65. आणि आता 66 धावेंची आवश्यकता. चंदरने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा त्याने देखील केल्या. आणि आता मात्र 66 धावेंची आवश्यकता असेल. नक्कीच आमच्या संवेद आदिल तंजीद जी कांबळी साहेब आहेत, नक्कीच वॉच इम्पोरियमचे सर्व आहेत, प्रोप्रायटर आहेत. जर आपल्याला स्वस्त दरामध्ये प्रोफेशनल वॉच हवे असतील तर आपण जरूर वॉच इम्पोरियम अर्थातच हादीभाई कांबळे यांच्याशी संपर्क करायचा आहे. मसीबाई खोत या ठिकाणी आमच्या संवेद उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. या मसीबाई खोत आपण आमच्या मंचावरती या, आपला शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं प्रत्येक नक्कीच पाहुण्याचा पाहुणचार करण्याची प्रथा आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं. अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं हे प्रेम आहे. सर्व आमच्या आयोजकांच्या वतीनं देखील नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला खेळ आपण पाहतोय. त्याचबरोबर चांगलं या ठिकाणी मात्र आयोजन देखील पाहतोय. हा शुभ सन्मान आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय नक्कीच केला जातोय अहमदभाई कांबळे यांच्या शुभ हस्ते. खूप खूप आभार. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 66. आणि या धावा चेस होतील की डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती पुन्हा इन्व्हाइट करूयात. यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी आमचे रोशनजी संते सरांचा गोडाबाद सुरुवातीच्या 2 षटकांसाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेल घालवू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या.
थँक्यू सो मच विश्वाजी केने यांचा आवाज आपण ऐकला. आणि तब्बल 66 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी JS ग्रुप या टीमला. नक्कीच नूरभाई आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्रिशूल या टीमकडून ते भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत आणि मला तरी आठवतं आहे निरंजन सर 1990-2000चा काल त्रिशूल या संघाने अक्षरशः गाजवला होता संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. 66 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलंय. आणि पहिला चेंडू आला डॉट बॉल. रवी पवार आणि अयान खान ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित गायकर, मॅन फ्रॉम मानिवली, मानिवलीचा हा स्टार गोलंदाज. यावेळी फटका चांगला आहे, मिड ऑनच्यावरून लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय रवी पवारच्या बॅटमधून. बॅटची कडा होती, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. फलंदाज झाले बाद. या आधीच्या मॅचमध्ये देखील धावबाद झाले होते अयान खान आणि याही मॅचमध्ये धावबाद झालेले आहेत अयान खान. बॅक टू द पवेलियन. फुल टॉस चेंडू, त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर स्विच हिट.
की हात आधी लागलेला आहे, बॉल लागलेला नाहीये, नाहीतर करण ठाकूर बाद झाले असते जर चेंडू हातामध्ये असता अनिकेत पाटीलच्या, कारण की भरपूर दूर होते करण ठाकूर. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. नक्कीच गुड डिसिजन सावंत सर. धावसंख्या आहे 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 66 धाव बनवायच्या आहेत. 5 षटकांमध्ये 66 धाव बनवायच्या आहेत. छप्पन्न धावांची अजूनही गरज. स्वयं खाडे, बॅटची कडा आहे आणि खराब फिल्डिंग आपण पाहतोय. एक धाव झाली पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. लॉंग स्टॉपला चेंडू अडवलेला आहे रोहित गायकरने. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2. स्वयं खाडे, खंबालपाडाचा हा स्टार गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज रवी पवार. हाफ ट्रॅकर आहे, बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय अनिकेत पाटीलने. यष्ट्यांच्या पाठीमागे फलंदाज झालाय बाद रवी पवार. बॅक टू द पवेलियन. रवी म्हात्रे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अहमदभाई कांबळे साहेबांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय अहमदभाई कांबळे साहेब, रेहबर ग्रुप प्रेसिडेंट, त्यानंतर अरमभाई शेख, फिरोजभाई शेख, या सर्वांची प्रचंड मेहनत या कल्याण तालुका प्रीमियर लीगसाठी आहे. आणि आज दुसरा दिवस, उद्या ठीक सकाळी 9 वाजता सामने सुरू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय, खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आणि सरळ जाऊन अनिकेत पाटीलच्या हातामध्ये विसावतोय. येतोय डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. खूप चांगली ॲक्शन आहे स्वयं खाडे यांची. उंच पुरासा गोलंदाज आहे आणि यंगस्टर आहे, ही महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय. यंगस्टरने कल्याण तालुका प्रीमियर लीग फिरोजबाई गाजवलेली आहे. सर्व यंगस्टरच चमकलेले आहेत आणि पुन्हा एकदा फलंदाज झाले बाद. यश उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. बिग विकेट डाऊन. रवी म्हात्रे. बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन द बाहुबली अमर ठाकूर येत आहेत. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, पंच करतायत, गॅप मोठी आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. बॅकफुट पंच आपण पाहिलंय आणि सीमा पार KTPL चौकार. धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 48 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. JS ग्रुप या टीमला जावेदभाई शेख यांचा संघ JS ग्रुप. उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होईल. मायरा 11 विक्रांत पाटील आयकॉन आहेत आणि त्यांच्या समोर आपण पाहू शकाल पियुष 11 म्हारळ, प्रदीप पांडे ॲज अ आयकॉन, निखिल पाटील साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. आणि दुसरा सामना युग 11 आणि सुहास पवार, ज्या सुहास पवारने सीझन 1 अक्षरशः गाजवलं होतं, तो सुहास पवार इन ॲक्शनमध्ये असेल. आणि त्यांच्या समोर जगन्नाना पाटील यांचा श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ. ऋतिक पाटील, शुभम पाटील या टीममध्ये आहेत. मांडा वर्सेस आपण पाहू शकाल युग 11. आणि यस, बॅटची कडा, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन करण ठाकूर. बॅक टू द पवेलियन. सेफ शेख येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. दादा या नावाने सुपरिचित आहेत. जवाहर भाई यांचे ते स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. जवाहर भाई, आपका तहे दिल से स्वागत है कल्याण तालुका प्रीमियर लीग में. एकदम मिळते धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 19 धावा धावफलकावरती आहेत. अमर ठाकूरला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. अमर ठाकूरमध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. JS ग्रुप या टीमचे कॅप्टन आहेत, आयकॉन आहेत द बाहुबली अमर ठाकूर. सत्तेचाळीस धावा बनवायच्या आहेत 16 चेंडूंमध्ये. क्या बात आहे, सरप्राईज सरप्राईज बाउन्सर. सरप्राईज केलं बॅट्समन अमर ठाकूरला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती नक्कीच पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्सच्या टीमने. आणि 5 षटकांमध्ये नक्कीच बॅटिंग खूप चांगली झाली पहिल्या इनिंगमध्ये. नक्कीच 35 धावा बनवल्या राहुलने. यावेळी बिग हिट
क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलाय. विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय JS ग्रुप या टीमची. JS ग्रुप संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. वीस जिंकण्यासाठी अजूनही 46 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. पुष्कर, शिवांश 11 या टीमने. अतुल पाटील येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद. अतुल पाटील बॅक टू द पवेलियन. पूर्ण केली तर नक्कीच राहुल मोरे आणि किरण राळे जे टीम ओनर आहेत त्यांच्याकडून नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे गोलंदाज अनुराग साठी. अनुराग आलम हॅट्रिक बॉल. यावेळी चेंडू चांगला आहे. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये तब्बल 46. बघा पडदा सोडायचा आहे. खेळाडू कक्षेसमोर पडदा पकडलेला आहे प्रेक्षकांनी. प्लेयर डगआउट आहे त्याच्या समोर पडदा पकडलेला आहे. यस, थँक्यू सो मच. 12 चेंडू 46 धाव बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 8 षटकार मारायचे आहेत. अमर ठाकूर आणि फलंदाज तौसिफ आलाय. स्वयं खाडे यावेळी ड्राईव्ह करतायत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिला चेंडू आलाय. डॉट बॉल. तौसिफ यावेळी चांगला चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. व्हेरिएशन आपण पाहिलं. स्वयं खाडेच्या या चेंडूमध्ये आलाय हा डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक आहे. 46 धावांची गरज आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल हादी तंजीत कांबळे इथे उपस्थित आहेत. आणि हादी तंजीत कांबळे साहेबांचं एक इंस्टाग्रामवरती ऑफिशियल पेज आहे. नक्कीच @वॉच एम्पोरियम म्हणून. आणि त्यामध्ये तुम्हाला ब्रँडेड वॉच नक्कीच मिळणार आहेत अगदी कमी दरामध्ये. कोणाला जर संपर्क साधायचा असेल तर 9076467710 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. आणि या स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. अरसलानभाई शेख, जिशादभाई अहमद आणि तौसिफभाई शेख साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे. या तिन्ही दानशूर दात्यांचं मी नक्कीच आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो. नक्कीच एकतर्फी सामना सुरू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या आहे 22.
44 धावा बनवायचे आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय फेल, विकेटचं पतन. बाहुबली अमर ठाकूर बॅक टू द पवेलियन. सेफ येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळतायत. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर थोडेसे लांब आहेत. डीप कव्हरला चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7-23. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 43 धावा बनवायच्या आहेत. वन साइडेड मॅच सुरू आहे. एकतर्फी हा सामना आपण पाहतोय कारण की 6 चेंडू 43 धाव बनवायच्या आहेत. अनिकेत पाटील येत आहेत या अंतिम षटकामध्ये. चेंडू आणि 43 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सेफ अली ऑन स्ट्राइक. मिसटायमिंग आहे. अनिकेत पाटील थोडीशी दूर आहेत या झेल पासून आणि मिळते एक धाव. टॉसिप ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा सॉफ्टवेअरने खेळतात. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. औपचारिक शिल्लक आहे कारण की एकतर्फी सामना सुरू आहे. 4 चेंडू आणि 41 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. अक्षय मेहता यांच्याकडून अनिकेत पाटील यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 कॅश प्राइज आहे. अनिकेत पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अक्षय मेहता यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 कॅश प्राइज. यावीस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आणि हा झेल पकडलाय आणि 1000 कॅश प्राइज असेल अनिकेत पाटील यांच्यासाठी अक्षय मेहता यांच्याकडून. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतात. 8 विकेट गमावलेत आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. सूर्यास्त आपण पाहू शकाल. सूर्य आपल्यापासून दूर जाताना आजच्या या दिवसामध्ये. उद्या ठीक सकाळी 9 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि अजून एक विकेट. पुन्हा एकदा 1000 कॅश प्राइज. टोटल 2000 रुपयांचं पारितोषिक अक्षय मेहता यांच्याकडून अनिकेत पाटील यांच्यासाठी. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे अनिकेत पाटील आणि ऑलआउटचं संकट देखील आहे. येस 1000 प्रत्येक विकेटसाठी आहे. जर हॅट्रिक पूर्ण केली तर टोटल 3000 कॅश प्राइज असेल. चला जर हॅट्रिक पूर्ण केली अनिकेत तर या विकेटसाठी 2000 रुपये आहेत. टोटल 4000. आणि अहमदभाई कांबळे यांच्याकडून देखील 1000 रुपये असतील जर हॅट्रिक पूर्ण केली तर. आणि हिट विकेट. ही हॅट्रिक पूर्ण झाली आहे अनिकेत. हिट विकेट ना.
यस हॅट्रिक. जासिफ पठाण साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत है. उवेस भाई आपका देखिए स्वागत है इस प्रतियोगिता में. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीजन 2 ये टूर्नामेंट में आपका तहे दिल से स्वागत है. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. ज्याने बनवल्या 35 धावा.